हा जी आर चॅलेंज होणार आहे सुप्रीम कोर्टात असं दिसतंय आणि त्यामुळे तुमच्याकडून कॅवेट सुद्धा दाखल करण्यात आली आहे. आमच्याकडून कायच केलंय एकदम निघत नाही, काही काहीला बुळबुळे पळत येतो घेणं देणं 50 बाऱ्या. नाही तुमच्या सोबत असणार आहे. अरे माझ्यासोबत सगळा महाराष्ट्र आहे यार दादा. नाही नाही तुमच्या सोबत नेहमी असणार. हेच म्हणतो तुम्हाला, सगळा नेहमी असणारा सोबत मायाचे नसणारा तो तर रेल्वेवर झोपतो. याचा अर्थ असा आहे की चॅलेंज होऊ शकतं ना, मग चॅलेंज झालं काय होत नाही, चॅलेंज नाही होत, फिलेंज नाही होत, काय नाही होत, जे आर आमचा काय होत नाही, चॅलेंज होत नाही, काय नाही काय नाही. आणि मग मी सांगतो, मग मला जर तर लावलं ना तर मी 94चा जी आरचा रद्दच करायला लावीन. मग इतक्या विश्वासानं म्हणताय चॅलेंज बिलेंज होत नाही, कुठल्या बेसवर सांगताय तुम्ही चॅलेंज होत? नोंदी आहेत आमच्या हैदराबाद गॅजेट, सरकारी दस्ताऐवजी. यांचा कोणचा सरकारी दस्ताऐवजी? यांना जे 94ला आमचं स्वतःचं 16% आरक्षण दिलं आणि आमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटोळं झालं, ती जे आर कस करायला आणि ते वाटप कसं काय केलं? ती जे आर रद्द करायचं 50%च्या वर गेल्याला 2% कसं काय दिलं? तुम्हाला कायदा कळतो ना, आम्हाला कळत नाही काय? आणि आम्हाला जर कायद्यातलं जे आर मधलं कळत नसतं, हे आंदोलन इतक्याला मालत नसतं, मराठीला एक बी नोंद मिळाली नसती, एक बी. आम्हाला अक्कल आहे, ज्याला वाटतं आम्हाला अक्कल नाही ना त्याला म्हणा तो असंच वाढेन हिंड चिवडीत. बरं, आता एक आंदोलकांवरील गुन्हे मागे